आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला काही घडामोडी अगदी सविस्तरपणे पाहायच्या आहेत। बातमी जरांगे पाटलांसंदर्भात आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेले। त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार विरोधात भूमिका घेतलेली आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथे आयोजित सभेत त्यांनी 29 ऑगस्टला निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केलेली आहे। मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत त्यांनी मोठ्या संख्येने समाज बांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की गेल्या 3 वर्षांपासून मराठा समाज न्यायासाठी संघर्ष करतोय। समाजाला वारंवार आश्वासनं देऊन दिशाभूल केली जाते। आता हा प्रश्न निर्णायक टप्प्यावरती नेण्याची वेळ आलेली आहे। 29 ऑगस्टला आंदोलनाला 3 वर्ष पूर्ण होत असल्यानं याच दिवशी शेवटचा आणि निर्णायक लढा उभारणार असं ते म्हणाले आहेत। 3 वर्ष झालं रक्त जाळतोय। 3 वर्ष या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी 3 वर्ष रक्त जाळतोय। म्हणून मला 29 ऑगस्टला शेवटचं आंदोलन करायचंय, निर्णायक आंदोलन करायचं। एक तर मी जाईन, नाही तर ते तरी जाईल।